जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आक्रमक रणनीती राबवत विरोधकांची धडकी भरवली असून अनेक गटात विरोधकांना उमेदवार शोधणं अवघड जात असल्याचं चित्र आहे। वागदरी जिल्हा परिषद गटात मोठी राजकीय घडामोड घडली असून काँग्रेसचे माजी सरपंच रवी किरण वर्नाळे यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे। भाजप कार्यालयात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला। यावेळी डॉक्टर शरण वर्नाळे, माजी सरपंच श्रीकांत भैरामडगी, शिवराज पोमाजी, इस्माईल नदाफ, माजी जिल्हा परिषद सदस्य विजयकुमार ढोपरे, शंकर घुगरे, विकास नंजुडे, सिद्धारूढ धड्डे, श्रीशैल पोमाजी, सुभाष शिरगण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। दरम्यान सलगर जिल्हा परिषद गटातही भाजपनं मोठा धक्का दिला आहे। माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण शेटगार यांच्यासह शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते व नेते भाजपमध्ये दाखल झाले। यावेळी तम्मा धसाडे, रफिक पटेल, मल्लू पराणे, प्रशांत काळे, रत्नाकर पाटील, शशी शेटगार यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला। या प्रवेशामुळे सलगर गटात शिवसेनेला मोठे खिंडार पडले असून अक्कलकोट तालुक्यात भाजपची ताकद वाढली आहे।